विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शहाजी येडे सर तुमचं नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आमच्याकडे इयत्ता 4थी स्कॉलरशिप, 5वी नवोदय परीक्षा, 8वी NMS परीक्षा, 7वी स्कॉलरशिप परीक्षा, त्याचबरोबर इयत्ता 10वी स्टेट बोर्ड परीक्षा इत्यादी वर्गांचे तास घेतले जातात. त्याचबरोबर इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये लेक्चर तुम्हाला जर पाहिजे असतील तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका. म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. धन्यवाद. आजचा घटक 8 1 ते 100 मधील मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या. बघा, वाचा आणि समजून घ्या. मूळ संख्या कोणाला म्हटलं जातं? इथं दिलेलं आहे मूळ संख्या. एकहून मोठ्या अशा ज्या संख्येला 1 व ती संख्येशिवाय इतर कोणत्याही संख्येने निश्चित भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. पुढील तक्त्यात 2 ते 100 मधील मूळ संख्या दिल्या आहेत त्या पहा आणि लक्षात ठेवा. संख्या, मूळ संख्या. 2 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7. 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19. 21 ते 30 मध्ये 23, 29. 31 ते 40 मध्ये 31, 37. 41 ते 50 मध्ये 41, 43, 47. 51 ते 60 मध्ये 53, 59. 61 ते 70, 61 ते 67. 71 ते 80, 71, 73, 79. 81 ते 90, 83, 89. 91 ते 100, 97. अशा एकूण मूळ संख्या ज्या आहेत त्या 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 मध्ये. आता 2 ही एकमेव मूळ आणि समसंख्या आहे. उरलेल्या सर्व मूळ संख्या विषम आहेत. संयुक्त संख्या. ज्या संख्येला 1 व तीच संख्या याशिवाय इतर संख्यांनी निश्चेच भाग जातो त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 10 या संख्येला 1 व 10 याशिवाय 2 आणि 5 या संख्यांनी निश्चेच भाग जातो, म्हणून 10 ही संयुक्त संख्या आहे. 2 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या, 74 संयुक्त संख्या आहेत. 1 ही मूळ संख्या नाही व संयुक्त संख्या पण नाही. जोडमूळ संख्या. ज्या 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो अशा जोडीतील मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणतात. 3, 5, 5, 7, 11, 13, 29, 31 या जुळ्या मूळ संख्यांच्या किंवा जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. अशा 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. आता सहमूळ संख्या बघा. सहमूळ संख्या. ज्या जोडीतील संख्यांना एकच सामायिक अवयव असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात अथवा सापेक्ष मूळ संख्या म्हटलं जातं. उदाहरणार्थ 9 व 25 जोडीतील संख्यांना 1 हा एकच सामायिक अवयव आहे आणि म्हणून 9 व 25 ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. याच्यानंतर कोणत्याही 2 क्रमवार संख्यांची जोडी सहमूळ संख्यांची जोडी असते. 3, 4, 7, 8, 31, 32 यांना सहमूळ संख्यांची जोडी म्हणतात. 6. त्रिकोणी संख्या. ज्या संख्या टिपक्यांच्या त्रिकोणी मांडणीत दाखवता येतात त्या संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात किंवा त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते. मग उदाहरणार्थ 1, 3, 6, 15, 10, 15, 21 या त्रिकोणी संख्या आहेत. बघा, इथं तुम्हाला आकृतीत दाखवलं आहे संख्यांची मांडणी आणि तिचं निरीक्षण. 1, 3 इथं त्रिकोण तयार झाला म्हणून यांना 3 संख्या म्हणायचं त्रिकोणी. इथं त्रिकोण तयार झाला. इथं आता आकृतीची मांडणी कशी बघा. 1, 1 अधिक 2, 3 क्रमागत संख्यांची बेरीज केली तरीसुद्धा त्रिकोणी संख्या मिळतात. नंतर त्रिकोणी संख्या काढायचं सूत्र जे आहे बघा, त्रिकोणी संख्या लगतच्या 2 संख्यांचा गुणाकार भागिले 2 त्यालाच n अधिक 1/2 असंही सूत्र आहे. मग उदाहरण दिलं बघा, चौथी त्रिकोणी संख्या. चौथी नंतर क्रमाने येणारं 5 त्या दोघांची गुणाकार करायचा 20 आणि त्याची काय करायची निमपट. उत्तर किती आलं? 10. म्हणजे 10 ही त्रिकोणी संख्या आहे. चौरस संख्या. एका संख्येला त्या संख्येनं गुणून येणारी संख्या ही चौरस संख्या असते आणि या संख्या टिपक्याच्या चौरसाकार मांडणीने दाखवता येतात या पद्धतीनं. म्हणजे ज्या संख्येचं पूर्ण वर्गमूळ निघतं त्या संख्यांनाही आपण चौरस संख्या म्हणतो. याच्यावर आधारित आपण आता स्वाध्याय अभ्यासणार आहोत. बघा, या ठिकाणी तुम्हाला मूळ संख्या 1 ते 1000 मधील मूळ संख्या त्याची एकूण संख्या आणि मूळ संख्यांची बेरीज या ठिकाणी दिलेली आहे.
या ठिकाणी तुम्हाला त्रिकोणी संख्या दिलेल्या आहेत. 1 ते 1000 मधील त्रिकोणी संख्या, त्या त्रिकोणी संख्यांची बेरीज आणि एकूण त्रिकोणी संख्या किती आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला चौरस संख्या दिल्यात. 1 ते 500 मधील चौरस संख्या, एकूण चौरस संख्या आणि त्या संख्यांची बेरीज. उपघटक 8 1 ते 100 मधील मूळ संख्या, संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या यांच्यावर आधारित स्वाध्याय 8 आपल्याला काय करायचं आहे, पाहायचा आहे. याच्यातला पहिला प्रश्न आहे बघा, एकूण किती समसंख्या मूळ संख्या आहेत. याच्या आधी आपण मूळ संख्या बघितल्या. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत, किती आहेत, 25. किती आहेत, 25 एकूण मूळ संख्या ज्या आहेत 1 ते 100 मध्ये. बाकीच्या ज्या आहेत त्या संयुक्त संख्या आहेत. आता बघा याच्यात त्यांनी सांगितले सम, यांच्यामध्ये 2 ही संख्या जी आहे सम संख्या असून ती कोणती संख्या आहे, मूळ संख्या आहे. आता मग 2 ही समसंख्या आणि मूळ संख्या आहे म्हणजे एकच आहे यांच्यामध्ये. मग पर्याय क्रमांक कोणता झाला, तिसरा पर्याय. त्याचं काय आहे उत्तर. आता याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, 1 ते 50 मधील विषम, बघा विषम आणि मूळ संख्यांची बेरीज किती हे त्यांनी विचारलेले. मग आपल्याला आधी मूळ संख्या आणि विषम असणाऱ्या काय करावे लागतील, लिहून घ्यावे लागतील. 3 ही मूळ संख्या आहे, 5 ही मूळ संख्या आहे, 7 ही मूळ संख्या आहे, नंतर 11, 13, त्याच्यानंतर 17, 19, 23, 29, 31, नंतर 37, याच्यानंतर 41, 43 आणि 47. या सगळ्या काय आहेत, मूळ संख्या आहेत आणि विषम संख्या आहेत. आणि यांनी काय म्हटलंय, या सगळ्यांची बेरीज. मग या सगळ्यांची बेरीज जर केली तुम्ही तर बेरीज यांची किती येते, विषम मूळ संख्यांची बेरीज किती, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47 ह्या झाल्या विषम मूळ संख्या. आता ह्यांची बेरीज करायची आपल्याला. यांची बेरीज केली गट करून, 11, 7, 18, 5, 23 आणि 3, 26, नंतर 17, 13, 30, 19 आणि 23, 42, 37 अधिक 31 अधिक 29, 97, 41, 43, 47 यांची बेरीज 131 आली. मग 26, 30, 42, 97, 131 या सगळ्यांची बेरीज केली 326 आली. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 3, 1 ते 100 मधील सर्वात लहान विषम मूळ संख्या. आता बघा सर्वात लहान आणि विषम मूळ संख्या कोणती आहे, 3. व सर्वात मोठी विषम संख्या, सर्वात मोठी बघा आता इथे लिहून दाखवतो, लहान विषम मूळ संख्या कोण, 3. आणि सर्वात मोठी विषम संख्या, विषम संख्या सांगितली, मूळ संख्या नाही सांगितलेली त्यांनी. मग विषम मूळ संख्या जी आहे 1 ते 100 मधील कोणती आहे, 99 ही मोठी विषम संख्या आहे. आणि यांचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे. म्हणजे 99 गुणिले 3 यांचा जर गुणाकार केला तर उत्तर किती येतं, 297. म्हणजे आपण 297 म्हणजे पर्याय क्रमांक जो आहे, पर्याय क्रमांक कोणता आहे, तिसरा, हे त्याचं उत्तर. आता चौथा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणती संख्या संयुक्त संख्या आहे. आता हे शोधायचं आहे आपल्याला. 79 ही मूळ संख्या आहे, 89 ही पण मूळ संख्या आहे आणि 31 ही पण मूळ संख्या आहे. म्हणजेच 91 ही तुमची काय झाली, संयुक्त संख्या झाली. प्रश्न क्रमांक 5, पुढील संख्यापैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे. आता चौरस संख्या कोणाला म्हणायचंय, ज्या संख्येचं पूर्ण वर्गमूळ निघतं त्या संख्येला चौरस संख्या म्हणतो. जसं 4 चं वर्गमूळ 2, 9 चं वर्गमूळ 3, 16 चं वर्गमूळ 4, अशा संख्यांना काय म्हणायचं, चौरस संख्या. मग इथं प्रश्नात दिलंय पर्यायात 144, 154, 356, 131. आता इथं कोणाचं वर्गमूळ निघतंय, 144 चं वर्गमूळ निघतंय किती, 12.
याचं वर्गमूळ निघलं 12 म्हणजे पर्याय क्रमांक कोणता 1 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 6 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? 1 ते 100 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत? 25 या 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या आहेत. प्रश्न 7 पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या ही नाही? 9 7 3 पर्याय क्रमांक 4 हे एक त्याचं उत्तर आहे. म्हणजे एक ही संख्या मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. प्रश्न क्रमांक 8 पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची जोडी नाही? असा ही मूळ संख्या, ही पण मूळ संख्या. 29 आणि 31 ह्या सुद्धा काय आहेत? जोडमूळ संख्या आहेत. 29 आणि 31 ह्या सुद्धा काय आहेत? जोडमूळ संख्या. पण 13 आणि 15 ह्या जोडमूळ संख्या नाही आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. म्हणजे 11 13 ही मूळ संख्या आहे, 17 19 मूळ संख्या, 31 29 मूळ संख्या. या दोघांच्या मध्ये एक संख्या, या दोघांच्या मध्ये एक संख्या, या दोघांच्या मध्ये एक संख्या. इथं 15 आणि 13 या दोघांच्या मध्ये पण एक संख्या आहे, परंतु 15 ही मूळ संख्या नाही, 13 ही मूळ संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक दुसरा जोडमूळ संख्येची जोडी 13 आणि 15. प्रश्न क्रमांक 9 कोणत्याही चौरस संख्येच्या एकक स्थानी पुढीलपैकी कोणता अंक निश्चितपणे असू शकणार नाही? असं म्हणणं आहे त्यांचं. चौरस संख्या म्हणजे कुठल्या? वर्गमूळ असणाऱ्या. ज्याच्या वर्गमूळ निघतंय अशा संख्येच्या एकक स्थानी कोणता असणार नाही? जसं 81 9चं वर्गमूळ किती? 9चा वर्ग किती? 81 म्हणजे एकक स्थानी 1 आहे. 1 चा वर्ग किती? 1 म्हणजे 1 आहे, म्हणजे हे नाही. 4 चा वर्ग 16, 2 चा वर्ग 4, 4 चा वर्गमूळ 2 म्हणजे ही पण आहे. 6 36 6 चा वर्ग 36, 36 चे वर्गमूळ किती? 6 म्हणजे एकक स्थानी आहे. तसं 8 7 चा वर्ग बघा 49 नाही. 8 चा वर्ग 64, 4 आहे. 64 चं वर्गमूळ घेतलं तर किती आलं? 8. आणि 9 चा वर्ग किती? 81 1. 9 चा वर्ग किती? 81. मग 81 वर्गमूळ घेतलं तर किती आलं? 9. म्हणजे हे 8 ही संख्या जी आहे ही निश्चितपणे चौरस संख्येच्या एकक स्थानी नसेल. चौरस संख्या म्हणजे वर्गमूळाच्या संख्येच्या एकक स्थानी नसेल. प्रश्न क्रमांक 10 दोन सहमूळ संख्यांचा सामायिक अवयवाची दुप्पट. आता दोन सहमूळ संख्या ज्या आहेत त्या दोन सहमूळ संख्यामधला सामायिक अवयव 1 असतो. सामायिक अवयव किती असतो? 1. आणि याची दुप्पट त्यांनी सांगितलेली आहे. दुप्पट म्हणजेच किती? 1 गुणिले 2 बरोबर किती? 2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 11 त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत पुढील विधान कोणतं चुकीचं आहे? चुकीचं ठरवायचं आहे आपल्याला, म्हणजे बरोबर नाही. 2 क्रमवार संख्यांच्या गुणाकाराची निमपट केली तर त्रिकोणी संख्या मिळते, बरोबर. याचा अर्थ काय? 2 क्रमवार संख्या दिल्या 2 गुणिले 3 भागिले किती? 2 2 2 कॅन्सल झाले, उत्तर किती आलं? 3. आणि 3 ही कोणती संख्या आहे? त्रिकोणी संख्या. दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणले असता चौरस संख्या मिळते. उदाहरणार्थ 2 ही संख्या दिली आणि तिला 2 न जर गुणलं तर उत्तर किती मिळतं? 4. म्हणजेच ही चौरस संख्या आहे. 4 चं वर्गमूळ मिळतं 2. प्रश्न तिसरा हे पण बरोबर, हे पण बरोबर आहे. एक ही त्रिकोणी संख्या व चौरस संख्या आहे, बरोबर. आता चौथा प्रश्न, चौथा मुद्दा बघा. 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते, नाही. चूक. म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. हे बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे त्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 12 खालीलपैकी त्रिकोणी संख्या कोणती? जर तुमच्या त्रिकोणी संख्या 1 ते 100 मधील असणाऱ्या त्रिकोणी संख्या 5 नसल्या तर मग काय करायचं? हे बघा, पर्यायातून जाऊ आपण. 3 दिलंय ना, तर कसे ओळखायची त्रिकोणी संख्या आहे की नाही? हा 3 दिलाय, त्याची काय करायची? दुप्पट. 3 दुने किती झाले? 6. इथं काय सांगितलं? संख्येची दुप्पट. पहिली काय? संख्येची दुप्पट. दुप्पट. दुसरी पायरी काय? उत्तर. जे उत्तर आलंय ना, उत्तराचे अवयव. मग उत्तराचे अवयव काय आहेत? 6. या संख्येचे अवयव काय झाले? 3 गुणिले 2. आता तिसरा मुद्दा काय आहे? क्रमागत आलेत का?
क्रमागत आले. क्रमागत म्हणजे 3 आणि 2, 2 आणि 3 क्रमानं आलेले. आणि म्हणून त्या संख्येला काय म्हणायचं? अवयव. बघा कोण क्रमागत आलाय? अवयव क्रमागत आहेत आणि म्हणून त्या संख्येला त्रिकोणी संख्या म्हणतात. मग आता कोणत्या संख्येचे अवयव क्रमागत आले? पहिल्याचे आलेले तर म्हणजे 3 चे आलेले, म्हणून याचा पर्याय क्रमांक जो आहे तो कोणता असणार? पहिलाच. 3 ही त्रिकोणी संख्या आहे. दुसरं बघू आपण आता. दुसरा पर्याय बघा. काय सांगितलं? दिलेल्या संख्येची दुप्पट करायची. मग दुप्पट म्हणल्यावर 2 गुणिले 2 किती आले? 4. याचे काय करायचे? अवयव काढायचे. अवयव 4 चे किती? 2 गुणिले 2. क्रमागत आले ते इथं नाही येत, म्हणजे ही संख्या नाही. 4 इथं बघा. 4 चे दुप्पट किती झाले? 8. आणि 8 चे अवयव काढले किती झाले? 4 गुणिले 2. क्रमागत आले नाही. हा 8 गुणिले 2 16. 16 चे अवयव काढले 8 गुणिले 2. क्रमागत आले नाही, म्हणजे हे क्रमागत आले, म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 13. 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? पाया ओळखायचा आहे. कसा ओळखायचा? बघा आता या पर्यायातून जाऊया आपण. 8 4 5 6. मग पहिला पर्याय कोणता? आधी पद्धत सांगतो तुम्हाला सोडवायची. पद्धत 1. पहिली पद्धत, पहिली स्टेप काय त्याची? संख्येची दुप्पट. काय करायची? संख्येची दुप्पट. दुसऱ्या वेळेस काय करायचं? उत्तराचं काय करायचं? उत्तराचं पूर्ण वर्ग संख्या शोधायची. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो? उत्तराच्या आधीची. इथं काय म्हणता येईल? उत्तराच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या शोधायची. तिसऱ्या स्टेपला काय करायचं? हे दुसरी झाली. तिसऱ्या स्टेपला काय करायचं? वर्गमूळ घ्यायचं संख्येचं. वर्गमूळ घ्या आणि मग चौथ्याला जे वर्गमूळ येईल ना, वर्गमूळ संख्येला पाया म्हणतात. काय म्हणतात? पाया. आता पुढून जायचं, पर्यायातून जाऊ. पहिला पर्याय कोणता आहे? 8. मग त्या संख्येची काय करायची? दुप्पट. म्हणजे 8 गुणिले 2 किती उत्तर आलं? 8 गुणिले 2 उत्तर किती रे? बोला. 16. आता इथं काय दिलंय? हे पर्याय झालाय बरोबर. आता आपल्याला काय करायची? संख्या दिली ना, पाया काढायचा आहे. मग संख्या दिली. संख्या कोणती दिली? 36. 36 ची दुप्पट किती झाली? 72. 36 ची दुप्पट किती झाली? 72. आता 72 पेक्षा लहान पण पूर्ण वर्ग असणारी संख्या, वर्गमूळ निघणारी संख्या कोणती? सांगा. पूर्ण वर्ग असणारी म्हणजे वर्गमूळ निघणारी संख्या 64. आता या 64 चं काय करायचंय? वर्गमूळ घ्यायचं. किती आलं वर्गमूळ? 8. किती आलं? 8 आलं. मग 8 कुठे आहे? पर्यायात आहे का 8? पर्यायात 8 आहे का? आहे. पहिलाच पर्याय म्हणजे 36 या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता झाला? 8. कळलं? अशा प्रकारे हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका, म्हणजे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. आणि आपल्या मित्रमैत्रिणींनी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.